विजेता वर्सेस विजेता ही लढाई. दोन संघ आपण पाहतो आपापसात लढतील. ज्यांनी पहिला सामना अगदी जिंकलेला आहे, एका संघानं फाईट केली तो सामना जिंकण्यासाठी, तो आपण पाहतोय स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम इलेव्हन इथलं संघ आहे. आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये आपण पाहतोय चिंधरण संघ देखील पहिला सामना जिंकत आता दुसऱ्या फेरीमध्ये ते पोहोचलेले आहेत. येस, शैलेशजी पावसे साहेब, जे आपण पाहिलं की माजी सरपंच व उपसरपंच चषकाचे आयोजक होते आणि या संघाचे खंदे समर्थक ते आहेत. त्यांच्याकडून टीम नितलससाठी आता जो त्यांनी टेरिबल मॅच जिंकला त्याच्यासाठी त्यांच्याकडून भरपूर शुभेच्छांचा वर्षाव झालाय. धावा घेण्यासाठी पहा सामना सुरू झालाय मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी अतुल काठे, AK-47. खेळाडू जो आहे तो आपण पाहतो यंदाच्या अंगामधील जास्तीत जास्त सर्वाधिक आपण पाहतोय. जर इम्प्रूव्हमेंट कुठल्या खेळाडूंना केली असेल तर या खेळाडूचं नाव आवर्जून घेतलं जाईल आणि त्या खेळाडूला आपण जरूर पाहतोय ते. सो 2 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. दोन धावा धावफलकावरती तकदीरसह अजय हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. अतुल काठे त्यानं चांगली गोलंदाजी केली आहे. अभिप्रतिष्ठान संग्राम इलेव्हन इथलं संघ आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मागील मॅच मध्ये त्यांनी एक इतिहास रचला आणि ऐतिहासिक सामना म्हणून देखील तो सामना जरूर गणला जाईल त्यांच्यासाठी. आणि ही जी गोष्ट आहे त्यांच्यासाठी जरूर एक मी म्हणेन मोटिवेशनल भाग राहील. कारण जेव्हा जेव्हा लोएस्ट स्कोरिंग सामना होईल आणि जेव्हा ते धावा डिफेन्स करण्यासाठी येतील तेव्हा आपल्याला जरूर पाहायला मिळेल की मग त्यांना ती गोष्ट सतत स्मरत राहील आणि मग कॅप्टन देखील या गोष्टीचा जरूर त्यांच्यापर्यंत पाठपुरावा पोहोचवतील आणि सांगतील की आपण तेव्हा या धावा थांबवल्या होत्या, मग आता आपल्याकडे या धावा आहेत, आपण का थांबवू शकत नाही. आपल्याकडे चांगली गोलंदाजी आहे. आणि आज ते असंही म्हणतील की आपल्याकडे तेव्हा तर 2 गोलंदाजही नव्हते. सो हा एक मोटिवेशनल भाग राहिला. दुसऱ्या बाजूला आपण जर विचार केला चिंधरण संघ देखील चांगल्या टच मध्ये राहिलेला संघ आहे आणि त्यांचा खेळ देखील तेवढाच चांगला झालाय. सो त्यांच्याकडे देखील तेवढंच लक्ष सगळ्यांचं लागलंय. 2 धावा धावफलकामध्ये पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी अतुल काठेनं पहिल्याच बॉलवरती 2 धावा खर्च करत आपण पाहिलं की तकदीरला त्या धावा मिळाल्या होत्या. सो अजयकडून नॉन स्ट्राईकला मागील मॅच मध्ये काही करू शकला नव्हता, आता तो मैदानामध्ये आहे. ओ द विकेट. हा चेंडू पंच आपण पाहतोय, बघताय तिकडे धावसंख्या फलकाला जर आपण पाहिलं तर हा चेंडू जो आहे तो नक्कीच निर्धाव बॉल पंचाचा घोषित झालाय. कारण जो टप्पा आहे तो चांगला टप्पा आपण बघितला. आता आला थोडासा बॉल, तकदीरनं देखील जाऊ दिलं बॉलला. कारण सुरुवात आहे. सो सुरुवातीलाच मागील मॅच मध्ये विकेट पडल्या होत्या, आता विकेट द्यायच्या नाही हा मनसोबत त्यांचा जरूर आहे. हवेत खेळलेत, उंच बॉल, फिल्डर आहेत, चान्स बनली आहे आणि हा झेल. क्या बात आहे, जबरदस्त कॅच. जजमेंट थोडं खराब झालं होतं बट पुन्हा एकदा बॅकअप त्यांनी दिलं आणि रिले कॅच तेही आपण पाहतोय वैयक्तिक. जी सुरुवात आहे ती थोडीशी विकेट सह झाली होती आणि सुरुवातीला 2 चेंडू सेफ खेळले होते फलंदाज. त्यानंतर आपण पाहिलं पाठोपाठ 2 विकेट आल्या. एक रनआउटची विकेट शेवटच्या अंतिम बॉलवरती अतुल काठेला प्राप्त झाली आणि त्यामध्ये सांघिक 3 आपण बली त्यांना घेताना बघितलं होतं. त्यानंतर प्रमोद पावशा आला आणि त्यानं देखील या षटकामध्ये 3 गड्यांना बाद केले. असे 6 फलंदाज आतापर्यंत आपण पाहतोय 9 या धावसंख्येवरती चिंधरण संघाचे बाद झाले. लो फुल टॉस बॉल, हाही बॉल, अतुल काठे डाऊन द ग्राउंड. वन्स अगेन वन मोर टाइम, बॅक टू बॅक. अतुल काठे पुन्हा एकदा मिड विकेटला चान्स आणि अजून एक धक्का.
पाठोपाठ विकेट आणि आपण पाहतोय हा फलंदाज देखील बाद. पाठोपाठ विकेट आलेत. बघा ज्या व्हेकल ज्यांनी ज्यांनी पार्क केलेत रस्त्यावरती त्या प्लीज आपण काढा जाऊन, कारण की ट्रॅफिक होती बघा रस्त्यावरती. तुम्ही गाड्या आहेत त्या आतमध्ये आणा, इकडे मंडपाच्या साईडला आमच्या लावा तुम्ही, काही हरकत नाहीये. मधोमध्ये एक षटक झाल्यानंतर ब्रेक मिळतो थोडासा, त्यामध्ये तुम्ही या. हा चेंडू चांगला आहे गोलंदाजीसाठी. गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजे ओव्हर नंबर 3 मध्ये स्वप्नील गायकरनं छान गोलंदाजी आतापर्यंत दाखवली आहे. स्वप्नील गायकवाड आहेत तेच, माफ करा. सो 8 गडी बाद झालेत, 12 वरती 8 फलंदाज आपण बघितलेत जे संघाचे बाद झालेत. ओ द विकेट ना, हा फटका चांगला आहे बट इलिगेशन आहे की नाही हा प्रश्न. या वेळेला निकेश गडगे आणि निकेशच्या बॅट मधून आपण पाहतोय मच निडेड षटकार. या षटकाराने थोडासा दिलासा, 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. हा चेंडू चांगला आहे, इथे आपण पाहतोय निर्धाव बॉल पाहायला मिळाला आहे. सो या षटकामध्ये आपण जर विचार केला तर जरूर आतापर्यंत चांगले चेंडू फेकलेत आणि अशा पद्धतीनं षटकाचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय टीमची धावसंख्या जी आहे ती आपल्याला 18 पाहायला मिळते. 6ची सरासरी मेंटेन ठेवत खेळ सुरू आहे. 8 गड्यांचा आतापर्यंत मोबदला मोजलाय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस मेंडेटरी आहे. सो काकडवाल संघाचा कॅप्टन इथे उपलब्ध नाहीये. त्यांना विनंती आहे की हा षटक संपण्याआधी तुमचा इथे कॅप्टन पाठवायचा, पण तुम्ही इथे अवेलेबल आहात. चला आपण आपला संघ नाही लवकरात लवकर पाठवून द्या. पुढील जो सामना आहे तो आपल्याला नावडे आणि काकडवाल या 2 संघांच्या दरम्यान पाहायला मिळेल. दर्शनी सामना लेट उमेश दादा 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रन संघ आणि अगेन्स्ट मध्ये अभिप्रतिष्ठान स्वर्गीय आणि संग्राम मिलन इथले संघ आपण पाहतोय. हलक्यातनं कट करायचा प्रयत्न आहे. अतुल 1 रन कंप्लीट. सेकंड साठी फंबल झाले. चान्स स्ट्राइक एंडला धोका. ओ पोहोचलेत प्रमोद पावशे होते आय थिंक ॲज अ विकेट कीपर म्हणून. गोलंदाज संधी आपण पाहतोय समोर प्राप्त झाली ती म्हणजेच आर्यन काठे या खेळाडूला. अतुल गाठेचा बंधू राज आहे. अतुल गाठे आपण पाहतो की पॉवर प्ले मध्ये स्वतः गोलंदाजी करतो आणि डेथ ओव्हर मध्ये आपण पाहतो आर्यनला आपण गोलंदाजी करताना बघितलंय. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटच्या 2 विकेट फक्त हातात आहेत आणि 20 धावा त्यांनी जमा केल्यात. या षटकामध्ये हाणामारी करणं गरजेचं आहे. मागील मॅच मध्ये आर्यननं करिश्मा केला होता. हाही बॉल सुंदर, हाही बॉल सुंदर, कुठल्याही प्रकारची चूक नाहीये. तितकी छान आपण पाहतोय गोलंदाजी. आर्यन ॲज इट इज यंदाचा हंगाम आणि नवनवीन आपण पाहतोय हा खेळाडू संघामध्ये आलाय आणि आल्यानंतर आपण त्यांना पाहू शकतो की त्याचा खेळाचा जो भाग आहे तो त्यानं किती बदललाय. 20 धावा धावफलकावरती स्ट्राइक उजव्या हाताने खेळण्यासाठी फलंदाज सज्ज आहे. ऑन द विकेट. ओ स्लोवर आर्म ॲक्शननं बॉल रिलीज केला होता. इन स्विंगचा बॉल होता. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. पुन्हा एकदा ही देखील धाव कंप्लीट. सहज गतीनं 2 धावा. 22 धावा धावफलकावरती. इथे आपण जर विचार केला 5 षटकामध्ये 36 धावा डिफेंड झाल्यात. सो आपण 4 षटकांचा विचार जर केला तर किमान 30 धावा जरी बनल्या तरी मी म्हणेन फाईट बॅक देण्याची क्षमता आहे चिंद्रन संघामध्ये, कारण त्यांच्याकडे फिरकीपट्टू आहेत, त्यांच्याकडे वेगवान गोलंदाज आहेत, त्यांच्याकडे मध्यम गतीनं गोलंदाजी करणारे गोलंदाज देखील त्यांच्याकडे विकल्प म्हणून आहेत. सो त्यांच्याकडे हा एक मी म्हणेन का विनिंग प्रोबॅबिलिटीचा भाग जरूर एक प्लस राहील. हवेत खेळायचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, उंच गेला बॉल, चान्स आहे तिकडे, झेल ड्रॉप. स्वर्गीय कुशाल दादा स्टँड समोर आपण पाहतो फिल्डिंग पाहायला मिळाली. 2 धावा तोपर्यंत पूर्ण झाल्या. 2 धावसंख्या वाढते. 24 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात. 8 गड्यांच्या मोबदल्यासह पहिल्या हाफला आपण पाहतो बॅटिंग युनिट
लेट उमेश दादा 11 रोशन साईस्पोर्ट चिंद्रन संघाचे 2 फलंदाज. लास्ट 2 विकेट रिमेनिंग. शेवटच्या अंतिम 2 विकेट फक्त त्यांच्या हातात आहेत आणि शेवटचे 2 बॉल देखील आता या इनिंग मधून त्यांच्याकडे उपलब्ध. किमान मी म्हणेन की 30 पर्यंत पोहोचण्याचा तरी त्यांचा मनसोबा सध्या असावा, कारण 24 झालेत. एखादा मोठा फटका आला 30 पर्यंत पोहोचतील आणि तोच जर फटका या पुढील बॉलवरती आला तर मग तिथून जास्त धावा देखील 30+ धावा देखील बनण्याचे चान्सेस आहेत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली आहे. प्रत्येकी गोलंदाजानं इकॉनॉमिकल स्पेल आपल्या संघासाठी दिले अभिप्रतिष्ठानकडून. राऊंड ऑफ विकेट. हा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक पॉइंटवरून बॉल पाठलाग. बॉलचा कव्हरचे फिल्डर भरपूर दूर आहेत. पाठलाग आणि आपण पाहतोय बॉल सीमारेषा बाहेर. श्रीराम मिलवून डोंगराचा पाडा स्टँडच्या अलीकडच्या बाजूनं रोपच्या बाहेर चौकार. चेंडू जो पकडायचा होता तो बॅक ऑफ द हँड त्याने पकडण्याचा प्रयत्न केला. सो तिथे मी म्हणेन थोडासा चेंडू जो होता हातावरून पुढे सरकण्याचे चान्सेस असतात. सो अशा परिस्थितीमध्ये मी म्हणेन बॅक ऑफ द हँड न पकडता आपण ज्या प्रकारे रेग्युलर फिल्डिंग करतो त्या प्रकारेच तुम्हाला फिल्डिंग करणं गरजेचं आहे. त्या थोड्याशा चुका घडल्या आणि लगेच 4 धावा देखील आपण पहिल्या संघाला मिळाल्या. 28 वरती संघ जाऊन पोहोचलाय. अंतिम बॉल आयन काठे. हा बॉल जाऊ दिलाय. पंच सांगतायत व्हाईट बॉलचा कॉल आहे. अतुल स्ट्राईक हँडला. एका धावेनं धावसंख्या फलक 29 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल. षटकाराला 35 पर्यंत पोहोचतील. चौकाराला 33 धावा बनतील आणि या धावा मी म्हणेन किमान जिंकण्यासाठी काफी नसतील पण लढण्यासाठी जरूर काफी असतील. कारण मग आपल्याला 1983चा वर्ल्ड कप जरूर आठवेल. कपिल देव सरांनी 183 धावा आणि म्हटलं होतं की चलो 183 रन जितने के लिए काफी नाही लढने के लिए काफी आहे. आणि तेव्हा भारत संघ असा लढला होता की भारतामध्ये पहिला विश्वचषक आला होता. सो याही गोष्टींची चर्चा जरूर होईल. लो स्कोरिंग सामने असेच असतात. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि तिथे धोका झालाय. 1 धाव जरूर मिळाली 30 धावा कंप्लीट करत. लेट उमेश दादा 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रन संघानं टार्गेट ठेवलं 31 धावांचं. हे टार्गेट चेस करावं लागेल. दरम्यान वेल आहे. आपण जातोय टॉस बॉक्स मध्ये. अर्थातच 2 संघ. काकडवाल संघ चला. कॅप्टन नाहीये. रिकॉल करणार नाही. कॅप्टनला येऊ दे लवकर. कुठे आहे? तुम्हाला आवाज नव्हता आला. नावडेकरांना तिथं पाठवतो. तिथं करू टॉस. सामना अतिशय रोमांचक होणार यात काही मात्र शंका नाहीये. कारण दोन्ही जर संघ पाहिले तर एकाच घाटणीचे संघ आहेत आणि चांगला क्रिकेट आपण पाहतो. यंदाच्या हंगामामध्ये त्यांनी केलेली सुरुवात आपण बघितलेली आहे. काकडवाल धावा जरा कॅप्टन या ना फास्ट. आपण करत आहोत नाणेफेकीचा कौल. तर टॉसचा कॉल. टॉस करण्यासाठी आपण जातोय. येस आमचे प्रसिद्ध समालोचक आणि तितकेच चांगले निवेदक आमचे गुरुवर्य अर्थातच सागरजी मांडवकर सर. छापाची मागणी आहे. टॉस उडतोय आणि जाऊन पडतोय काकडवाल संघाच्या बाजूने. निर्णयाची प्रतीक्षा आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आज संघामध्ये काही चेंजेस आणि काय सांगाल एकंदरीत या न्यू सीझन बद्दल? नाही, दुसरीच टुर्नामेंट आहे आमची. अजून काय चेंजेस करायचा विचार नाही केला. बघूया. समोरील नावडे संघ याआधी कधी लढत झाले त्यांच्यासोबत? नाही, कधीच नाही. पहिल्यांदा केलं त्यांच्या. सो फर्स्ट क्लॅश आहे. कशा म्हणजे मनामध्ये इच्छा आकांक्षा कशा आहेत? काहीच नाही, बस एन्जॉय करायचं क्रिकेट.
क्या बात आहे. थँक्यू, धन्यवाद. साहिल आहात. ओर द विकेट अबाउट काय सांगाल? काय बात आहे. काल ऍक्च्युली साहिल गोलंदाजी करत होते. जे ऑफिशियल रेफरी आहेत ते बाजूला होते. जेवण्यासाठी गेले आणि जे आपले नॉन अंपायर आहेत पकडा ते ऑप्शनल म्हणून आले. साहिलनं कॅप दिले आणि म्हटलं की राईट आर्म ओव्हर द विकेट. अंपायरनं पहिला चेंडू नो बॉल दिला. साहिलला वाटलं की स्टेप आउटचा नो बॉल आहे, कारण त्याचा एरवी असा परत नाही. सो त्याने विचारलं की बाबा का असा नो बॉल, पाय पुढे गेला. तो नाही, तू साईडनं विचारली. तो बोललो ओव्हर द विकेट बोललो. अंपायर सांगतात ओव्हर द विकेट ना, तू साईडनं विचारली. असा किस्सा घडला होता. जरूर धन्यवाद. जो निर्णय आहे तो समोरील संघानं सांगितलाय. टॉस बॉक्समधून समाचार, जो टॉस आहे तो टॉस लागलाय काकडवाल संघाच्या बाजूनं. सो त्यांचा सामना आहे तो नावडे संघासोबत असणार आहे. जातोय पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये आपल्यासोबत नेरेगावचा बुलंद आवाज, एक प्रसिद्ध निवेदक आणि तितकेच चांगले समालोचक सागरजी मांडवकर सर यांच्याकडे आपण बोलतोय. थँक्यू. धन्यवाद आकाश. मॅचकडे पुन्हा एकदा वळूया. श्रीराम क्रिकेट क्लब डोंगराचा पाडा ग्रामस्थ मंडळ चषक मॅच ऑन आहे. मॅच ऑन आहे. दोन बलवान संघामध्ये आता ही लढत आहे. दोन्ही संघानं एक एक विजय प्रस्थापित केलाय आणि आता या मैदानाचा अभ्यास केला, विचार विनिमय केला आणि आता तेच दोन संघ या मॅचमध्ये आहेत. टार्गेटचा विचार करूया. तर साहिल दरे आणि सलामीवीर राहुल काटे. अपवाद मागच्या मॅचचा वगळता आता बॅटिंग करायचं. झेल होणार का? फिल्डर येतो ऋषी, पकडलाय झेल, गुड कॅच. फलंदाज होईल बाद. विनिंग टार्गेट 4 षटक आणि 31 कंपल्सरी चेस आहे. मॅच मध्ये मजा येणार. या चिंद्रन संघानं पहिल्या सामन्यामध्ये CSK सिद्धी करवलेला पराभूत केला आणि मयूर वाघमारेच्या टायगर 11 देवदला राहुल काटे आणि टीमनं पराभूत केला आणि आता त्या 31चा पाठलाग करायचे. तो 31 टार्गेट आहे. क्रिकेटचा हा खेळ रंजक असतो आणि क्रिकेटमध्ये शेवटपर्यंत कधी का होईल याचा नेम नसतो. साहिल दरे, राहुल काटे, एक गडी बाद. पुढचा चेंडू. हो, प्रचंड वेग आहे, प्रचंड कुवत धमक आहे. गोलंदाज तेजसला पाहतोय. चांगली शरीरयष्टी आहे, देहबोली त्याची चांगली, फिटनेस चांगला आहे आणि तुमचा वेगवान प्रमुख गोलंदाजाकडून संघाला खूप काही आशा असतात आणि तेही भरीव कामगिरी करण्याच्या तयारीमध्ये. दिनेश आलाय. दोघांमध्ये विचार होईल. 31 करायचे आहेत. मैदानाचा जर आपण लेखाजोखा पाहिला तर गोलंदाजांना प्रामुख्याने साथ देणारी खेळपट्टी, जसं मगाशी म्हटलं गेलं होतं संघनायकाकडून, या खेळपट्टीवर खेळणं थोडं कठीण असतो. नेक्स्ट बॉल. प्रचंड वेग होता, चेंडूला एज लागते. डिक्लेअर झोन मध्ये नियोजित स्थळी गेला आणि हा एक बेनिफिट असेल गोलंदाजांना जर त्याच्याकडे अभ्यास असेल, बारकाईने निरीक्षण असेल, आपल्या गोलंदाजी मध्ये त्याच्याकडे काही स्टॉक चेंडू असतील तर तो या मैदानावर आपली दादागिरी निर्माण करू शकतो. तेजस पाडेकर तेच करतो. डॉट विकेट, सिंगल सिंगल, 4 चेंडू त्याने फेकले, 2 धावा, 1 विकेट. अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितलस. पुढचा चेंडू. ओ, अप्रतिम शैली आहे बघा. दिशा, टप्पा, विभिन्नता. मी मगाशीच म्हटलं का उंच शरीरयष्टी, बांधा चांगल्या मजबूत आहे आणि सर्वस्व झोकून देतोय. पॉवरफुल पॉवरफुल, गुड बॉलिंग. तेजस पाडेकर 2 डॉट 2 सिंगल, विकेट. 31 चं टार्गेट. ओ, समोर चेंडू, प्रचंड वेग, फ्लिक करतोय रिशच्या साह्यानं. चेंडू फाईन लेग, स्क्वेअर लेगच्या मधून गेला आणि मिळतील दणदणीत चौकार.
इथे पाहतोय आणि या लो स्कोरिंग मध्ये घाम गाळावा लागेल. आता दोन्ही संघ त्याच प्रचंड ताकदीनं मैदानावर उतरलेत. तसा जसा या सामन्याचा शेवट येईल तसा तसा शेवट गोड करण्याच्या तयारीमध्ये दोन्ही संघ असतील. आपल्या आक्रमक शैलीनं खुश केलं गोलंदाज होता तेजसनं. अगदी सुरुवातीच्या चेंडूपासून दबाव निर्माण केला होता, मात्र तो शेवटच्या चेंडूवर एक मोठा फटका खाल्ला, जिथे जो दबाव होता तो कमी केलाय दिनेश पावसेनं. क्रमांक 3 वर दिनेश. प्रत्येक चेंडू मागे काहीतरी रणनीती आखली जाते. निकेश गडगे आला, आणखीन एक यंग स्टार चिंद्रनचा आणखीन एक महत्वाचा गोलंदाज आहे, ज्याच्याकडून सुद्धा संघाला खूप काही अपेक्षा असतात. हाफ ट्रॅकर स्लॅश करतो चेंडूला, फ्लॅशी ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, डोक्यावर हात मारला, कदाचित वेगळा मनसुबा होता, मात्र अंपायर सिग्नल 2 मिळतील. 2 न धावफलक पुढे सरकेल. एक एक धाव महत्वाची, एक एक धाव मोलाची. समीकरण समोर ठेवून पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज निकेश गडगे. चेंडू आणि धावांचं अंतर बऱ्यापैकी समोर आहे, मात्र सामना जसा जसा उत्तरार्धामध्ये रंगेल क्रिकेटचा खेळ रंजक होत जातो. मागच्या 2 मॅच मध्ये आपण हेच इक्वेशन पाहिलं. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर ओढला, गुडलाईन स्पॉटवरून चेंडू मागे ठेवला, त्याला स्किट केलं, उंची होती आणि प्रचंड वेगानं चेंडू ट्रॅव्हल झालाय. यष्टीरक्षकाची साथ मिळते, बॅकअप रेडी आहे. बॅकअपला आपण बॅक स्लिप पाहतो, फर्स्ट स्लिप सुद्धा आहे. निकेश गडगे 2 धावा आतापर्यंत. डीप मिड विकेट आहे, डीप लॉंग ऑफ सुद्धा आहे. नेक्स्ट बॉल. ओ गुड बॉलिंग, गुडलँड स्पॉट वरचा चेंडू टेक ऑफ झाला, स्किट करत असताना मात्र एज लागली. फलंदाज होईल बाद. आणखीन एक महत्वाचा राहुल काटे मास्टर माइंड, ज्याच्याकडे प्रचंड अनुभव होता. ही गोल्डन विकेट. आतापर्यंत 2 धावा पहिल्या चेंडूवर, डॉट विकेट. अनबिलिव्हेबल डिलिव्हरी त्याच्याकडे आपण जरूर पाहतोय. नवीन फलंदाज सरकलाय, दबाव वाढलाय. मॅच मध्ये आपण पाहतोय अभिप्रतिष्ठान संग्राम नितलस 8 धावा 2 विकेट, 31चं टार्गेट. ग्रामस्थ मंडळ स्पर्धा पाहतोय, दोन्ही संघ एक एक विजय प्रस्थापित केला आणि ही अस्तित्वाची लढाई, इथून विजय मिळवणं खूप महत्वाचं असेल. नवीन फलंदाज कुणाल भोईर क्रमांक 4 वर बाद झाला. साहिल दरे बाद झाला. राहुल काटे. मागच्या मॅच मध्ये आर्यननं सर्वांना प्रभावित केलं. व्यावसायिक खेळाडू मयूर वाघमारे समोर गोलंदाजीकडनं एवढं सोपं काम नाही, ते त्यांनी करून दाखवलं. नैसर्गिक खेळाला प्राधान्य दिलं आणि असं म्हटलं जातं का भुला के डर कु झलक कर. नेक्स्ट बॉल. दिशा, टप्पा, विभिन्नता, डिलिव्हरी, नाईस लाईन. काय गोलंदाजी होते निकेश कडून, वेगळा स्टान्स आहे. आपल्या शैलीदार गोलंदाजीनं तो पुन्हा प्रभावित करतो. 2 डॉट, 4 मध्ये 2 धावा 1 विकेट. दबाव निर्माण झाला. 8 धावा, जिथे कंपॅरिझन केली 2 षटकानंतर 9 धावा होत्या जेव्हा बॅटिंग केली चिंद्रननं. सामन्यामध्ये पुन्हा उत्साह निर्माण झालाय. दोन्ही संघाचे पाठीराखे मॅचला एन्जॉय करत असताना प्रॉपर क्रिकेट इथे जरूर दोन्ही संघाकडून पाहायला मिळतं. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू, टप्पा मागे ठेवतोय, मात्र फटका बनवण्याला कोणती संधी देत नाहीये. गुड बॉलिंग, गुड लाईन. 3 चेंडू डॉट फेकलेत. निकेश कडून संघाला खूप काही अपेक्षा असतात आणि तो त्याचा प्रभाव टाकतो आपल्या गोलंदाजीनं. धावा धाफलकावरती 8, 2 विकेट सामना करेल. कुणाल 2 चेंडू डॉट खेळलाय. आता चेंडू शरीरावर फेकला होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अंपायर सिग्नल येईल. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. विनिंग कॅल्क्युलेशन. आता चेंडू असतील 12 आणि 21 धावेची गरज. 12 चेंडू आणि 21 धावा. क्रिकेटचा महासंग्राम, ग्रामस्थ मंडळ चषक. बघा दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे, दोन्ही संघ बलाढ्य आहेत. सर्वजण या मॅचचा आनंद घेत असताना काय होणार या मॅच मध्ये सर्वांना उत्सुकता जरूर आहे. एक एक विजय प्रस्थापित केले. पुढचा सामना फ्रेश. तुम्ही 5 षटकांचा पाहणार आहोत. पुन्हा एकदा लक्ष विद्या मॅच कडे. 1:30 झालेत. दुपारनंतर आपण पाहतो उन्हाचा तडाखा सुद्धा. सुनील तांडेल सर ऑफिशियल, सत्यवान काकडे यांना आपण पाहतोय. ग्रामस्थ मंडळ, प्रेक्षक वर्ग, मेन रोडवर काही रिक्षा चालक मालक आहेत, ते सुद्धा मॅचला एन्जॉय करतात. मात्र दक्षता घ्या, मेन रोडवर काही गाड्या सुद्धा ट्रॅव्हल होतात.
मगाशी आमच्या काही आयोजकांनी सांगितलं तर काही झालं तर भरपाई देण्यात येणार नाही, कारण मेन रोड आहे, इकडे पार्किंगची सुविधा सुद्धा आहे, बसण्याची जागा सुद्धा आहे. पाटीलवाडीचं मैदान आहे. मॅचकडे रंगतोय संग्राम 11 अभिप्रतिष्ठान आणि त्यांच्या समोर 2 हात करताना स्वर्गीय उमेश दादा रोशन साई स्पोर्ट चिंद्रन. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, खोला टाकलाय चेंडू, सिंगल निघालेत, सिंगल डबल का होईना मात्र नाही. गुड फिल्डिंग, स्टँडर्ड ऑफ फिल्डिंग, आणि हा फिल्डिंगचा दर्जा तुमच्याकडे असेल तर तुम्ही मॅच मध्ये मजबूत पकड बनवता आणि तोच विराट कामगिरी करण्याच्या तयारीमध्ये. राकेश पाडेकर लक्ष विद्या पुन्हा एकदा मॅच कडे. सिंगल आली, इक्वेशन 11 धावा, टार्गेट 31. गोलंदाज राकेश पाडेकर पुन्हा एकदा पुढे सरकेल. लेफ्ट आर्म राऊंड विकेट न पुढे सरसावत फटका खेळतो, चेंडू हवेमध्ये, प्रयत्न जरूर होईल, कॉल केलाय, गुड कॅच, आणखीन एक धक्का. चांगलं क्रिकेट सूर्य मैदानावर, डोक्यावर बर्फ आहे आणि त्याच उक्तीनं शांत क्रिकेट दाखवत असताना या मॅच मध्ये संघनायकाची प्रामाणिक खेळ करण्याची कृती पाहायला मिळते आणि चिंद्रन संघ त्याच पद्धतीने धावफलकावर आता 31 कंपल्सरी चेस. विनिंग कॅल्क्युलेशन पुढे सरसावत, रिप्ले आपण स्क्रीनवर पाहतोय, बराच वेळ होता आणि याचा फायदा मिळालाय. 10-20 समीकरण सोप्या पद्धतीनं झेल टिपलाय, सेलिब्रेशन जरूर पाहतोय. दबाव नक्कीच निर्माण होईल. लक्ष विद्या मॅच कडे, तळमळ बुद्धिमान असं म्हटलं जातं. ग्रामीण क्रिकेटमध्ये सुद्धा तळमळ, बुद्धिमान आणि क्रिएटिव्ह प्लेअरची कमी नाही आणि तीच रंगत या मॅच मध्ये पाहायला मिळतं. फंटास्टिक क्रिकेट अनुभव मागच्या 2 सामन्यामध्ये पाहिला, मात्र या मॅच मध्ये काय होणार. दोन्ही संघाच्या खेळाडूंना क्रिकेट मधील ऊन पाऊस पाहिल्या, अनुभव त्यांच्याकडे. विनिंग कॅल्क्युलेशन 10 बॉल 20, 10 चेंडू आणि 20 धावा. पुढचा चेंडू, गोलंदाज राकेश पाडेकर, सिंगल विकेट, राऊंड विकेट, लो फुल टॉस, स्लॅश करतोय आणि हा पॉवरफुल स्ट्रोक, फटका नक्कीच गेलाय, 4 धावेसाठी चौकार. जो स्टँड आहे जिथे आमचे काही आयोजक असतील त्या स्टँडच्या आतमध्ये, बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बच्चे कंपनी बसलेत, त्यांना विनंती करते बाहेर बसा, अडथळा होता कामाने. क्रिकेटिंग शॉट पाहिलं, ऑन द पीक केला, पॉवरफुल फलंदाज आहेत. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, कौतुक होत असताना गोलंदाजांना उत्तर मिळते, कमबॅक होत असताना मॅच मध्ये रंगत. मगाशी आमचे स्कोरर मित्र आम्हाला सांगतात 6-7चा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत रंगला. हा सामना कसा होईल. 8 मध्ये 16. अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितलस आपण पाहतोय. फ्रंट फुटला आले, स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न, स्लीप कडे धोका होईल का. ओ परफेक्टली थ्रो आला असता. चित्र वेगळं होतं. लेग बाईस, धावफलक पुढे सरकेल. पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत निर्माण होते. टार्गेट 31. लो स्कोरिंगचा सामना हाय व्होल्टेज का म्हटलं जातं, याचं उत्तर मिळणार का. 7 चेंडू 15 धावा, 31 धावेसाठी पुन्हा एकदा प्रयत्न पणाला लावले आणि आता 7 बॉल 15. बॅटिंग करतो टीम संग्राम 11 नितलं, ज्याने मागचा सामना पाणी पाजला आणि आता खोदून काढतो डीप कडे. फिल्डर आहे, ओ हो व्हॉट अ कॅच, अनबिलिव्हेबल. काय झेल टिपलाय. फिल्डिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. डीजे A1 जोडी क्रिकेटला नियमितपणे आपण पाहतो देवासारखं ते जपतात आणि आमच्या संघाचे जे खंदे समर्थक आहेत आमचे शैलेशजी फडके साहेब आणि त्यांच्या समवेत रमेशजी फडके साहेब यांचे इथं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचंय. नक्कीच आकाश. ग्रामस्थ मंडळ स्पर्धा उपद्रव निर्माण केला, हल्ला चढवण्याचा प्रयत्न होता आणि आपण पाहतोय गोलंदाजानं पुन्हा एकदा या मॅच मध्ये आनंद देणारा क्षण पाहिला गेला. जोरदार पलटवार, इंटेलिजंट क्रिकेट. लक्ष विद्या मॅच कडे.
प्रेक्षक वर्ग या लढतीचा आनंद घेत असताना 6 चेंडू मध्ये 15 धावेची गरज. या मैदानावर मॅजिकल स्कोर सुद्धा आपण जरूर पाहतोय. लो स्कोरिंगच्या मॅचेस शेवटपर्यंत रंगताना पाहतोय. CSK सिद्धी करवलेनं तोच प्रवास केला होता. मात्र मागच्या मॅच मध्ये संग्राम 11 गोलंदाजीच्या जोरावर सामना जिंकला आणि आता समोर चिंद्रनची भन्नाट गोलंदाजी. 6 बॉल 15 मॅच मध्ये का होणार. मैदानावर खेळतोय फलंदाज प्रचंड अनुभवी संकेत पावशे आणि अतुल काटे. अतुल काटेकडे सुद्धा ती क्षमता आहे, कॅपॅसिटी, कुवत. जोरदार फटका आल्या, हल्ला चढवला तर ही धावसंख्या जी कठीण होत चालल्या ती धावसंख्येला तो खेचून आणू शकतो. लक्ष विद्या पुन्हा एकदा मॅच कडे उत्तुंग प्रहार करणं, हल्ला बोल करणं अशा परिस्थितीमध्ये खूप महत्वाचं आहे. भेदक मार आहे आणि चढवला, हल्ला उपद्रव निर्माण केलाय. दिस इज अ बिग शॉट, मॅसिव्ह मिड विकेटच्या वरून. रिप्ले आपण पाहतोय कसा फटका टोलवला बघा. व्हॉट अ स्टायलिश स्ट्रोक. बॅटचा तडाखा होता आणि चेंडू दणकन गेला तो बघा ऑन साइडला. लवली क्रिकेट प्रेक्षकांच्या नजरा पुन्हा एकदा सामन्याकडे. शेवटपर्यंत हा आकार मॅच मध्ये होणार का. आघाडीवर जाण्याचा प्रयत्न करतो आता, थोडा पिछाडीवर. मात्र अजूनही चिंद्रनला गोलंदाजावर विश्वास आहे. लक्ष विद्या मॅच कडे. 5 मध्ये 9 धावा. क्रिकेटमध्ये कधी हार मानू नका. क्रिकेटमध्ये कुणालाही कमी लेखू नका. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं काहींचे दिवस गाजलेले असतात, काही दिवस गाजवणार असतात, तर काहींचे ऑलरेडी दिवस गाजलेले असतात. आणि तो प्रचंड अनुभव लावत असताना आपण मैदानावर पाहतोय आपली आक्रमकता, दहशत निर्माण करतोय संकेत पावशे. 4 मध्ये 10 वर खेळतो. 5-9 पुन्हा एकदा हिट करतोय जरूर. यस, स्पर्धेचे काही नियम आहेत, पंचांचा इशारा येईल. 2 धावा मिळतील. आता विनिंग कॅल्क्युलेशन आनंद देणारा क्षण. जशाच तसं प्रतिउत्तर पाहायला मिळते. 4 चेंडू 7 धावेची गरज. 4 बॉल 7 विकेट. डॉट बॉल कमबॅक करून देईल टीम चिंद्रनला. मात्र ज्या पद्धतीने संकेत लढतोय तो सामना खेचून आणू शकतो. मॅच मध्ये आनंद देणारा क्षण. खोलवरचा चेंडू. यस, बॅड लक. मात्र ही चांगली गोष्ट असेल. लेग बाईज डिक्लेअर झोन कडे. काय चकमक सूर्य मैदानावर. अटीतटीची लढत सूर्य मैदानावर आपण पाहते. दोन्ही संघ त्याच ताकदीने खेळताना. 3 मध्ये 6. 3 चेंडू 6 धावा. इझिली सामना सोडायचा नाहीये. संघर्ष पराकोटीचा आहे मैदानावर आणि तो आपल्याला इथे पाहायला मिळते. पाठीराखे मॅचला एन्जॉय करताना. सामना आवडला असेल तर दोन्ही संघांचं कौतुक झालं पाहिजे. 3 चेंडू 6 धावा. डॉट बॉल विकेट. मॅच मध्ये चिंद्रनला कमबॅक करेल. मात्र एक फटका सामना संपवेल. तो संकेत पावशे. अभिप्रतिष्ठान संग्राम 11 निटलस साठी. 6-12. 3 चेंडू 6. वैयक्तिक खेळतोय संकेत. 7 चेंडूचा खेळ त्याने केलाय. धाव घेण्याची तयारी. डायरेक्ट थ्रो. अजूनही दबाव आहे. अजूनही मॅच मध्ये इंटरेस्टिंग आहे. निकाल स्पष्ट होणं अजूनही बाकी आहे. काय रणनीती असेल, का असेल जे अपेक्षित होतं संकेत कडून. 7 दुने 14. 7 चेंडूचा सामना केला तो 14 वर खेळतोय आणि आता 2 चेंडू 4 धावेची गरज. 2 चेंडू मध्ये 3 धावेची गरज होती आणि राहुल काटेचा आपण मॅजिकल ओव्हर पाहिले आणि सामना तशाच पद्धतीनं होणार का ही सुद्धा उत्सुकता आहे. अटीतटीचे सामने ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये पाहायला मिळतात आणि मॅनेजमेंट सुद्धा आपण पाहतो प्रचंड मेहनत. संघर्ष मैदानावर अजूनही. संकेत पावशे. 2 चेंडू 4 धावा. ऑन साइडला ट्राय करतोय मिड विकेटला. सिंगल स्ट्राइक. रोटेट होणार का. ओहो, मात्र निर्णायक वेळी मॅच मध्ये रंगत. अतुल काटेने एकही सामना आता मध्ये केला नव्हता आणि तो आता स्ट्रायकर एंडला खेळेल. 1 बॉल 3. विजयाचा शिल्पकार कोण होणार. कोण विजयाची गोडदोड कायम राखणार. हिरो कोण होणार. अतुल काटे का आपण गोलंदाज ऋतिक भंडारी. व्हेरी क्लोज मॅच, व्हेरी टफ मॅच. आणि आता आपण पाहतोय फिल्डिंग फॅक्टर कडे
कॉन्सन्ट्रेट करताना चिंद्रन संघ. क्षेत्रक्षणामध्ये बदल. पॅव्हलियन मधून काही मेसेज आला असेल अतुलला कशा पद्धतीने खेळायचे. अतुल काटे व्हेरी क्लोज मॅच. चला टाळ्या वाजून या चेंडूचं स्वागत करू आपण. थोडं सायलेंट राहू. 1 बॉल 3. हा फटका लेग ग्लास. व्हॉट अ स्ट्रोक. आणि आज ज्यांचा दिवस आहे अभिप्रतिष्ठान संग्राम 11 संयमी खेळ करत अतुल ठरलाय विजयाचा हिरो. बॅड लक टीम चिंद्रन. असे सामने पाहायला प्रेक्षकांना नेहमी आवडतं आणि बॅड लक टीम चिंद्रन तुमचा सुद्धा छान खेळ राहिला. आपल्या खेळानं सुद्धा सर्वांना प्रभावित केलं. पुढच्या सामन्यासाठी दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच नामांकन आपण देऊया. प्रचंड दबाव होता. गुणलेखक चर्चा होईल. यस मॅन ऑफ द मॅच यस अतुल काटे. 2 विकेट 3 धावा आणि विनिंग स्ट्रोक. मॅच आपण पाहतो वातावरण गरम करणार होतं आणि सत्यवान काकडे हे सुद्धा आता गरम झालेत. उन्हाचा तडाखा सुद्धा.